कोर्टासारखी जी व्यवस्था उभी केली आहे, हायकोर्टचे जज किंवा रिटायर्ड जज, डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी असं एक मंडळ तयार केलं आहे. पहिले त्यांच्या पुढे पुरावे घेऊन जावं लागेल आणि त्यांनी पुरावे योग्य असं म्हटलं तर बॅन होईल. आणि अशा प्रकारचा बॅन केल्यानंतरही त्या संघटनेला 30 दिवसामध्ये हायकोर्टात जाण्याची मुभा असणार आहे. अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे. जनहितामध्ये, लोकहितामध्ये आणि संविधान आपलं हे सर्वोपरी असलं पाहिजे याकरता कायदा तयार केलेला आहे. मला असं वाटतं की ज्यांनी कायदा वाचला त्यांनी याचं स्वागतच केलं. सीजीआई ने एक प्रश्न ऐसा है, सुधार की जरूरत है क्योंकि अंडर ट्रायल कई सालों तक चलता है और उसके बाद उसे निर्दोष बरी हो जाते हैं. देखिए, माननीय जो सीजीआई साहब हैं, इनकी बात बिल्कुल सही है. हमारे क्रिमिनल जस्टिस सिस्टम में तेजी आने की आवश्यकता है और मैं ऐसा मानता हूँ इसी के चलते 100 साल से भी ज़्यादा समय के अंतराल के बाद मोदी जी की सरकार ने और हमारे गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने नए कानून लाए हैं. इन 3 नए कानूनों ने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता और भारतीय साक्ष्य संहिता, इन्होंने क्रिमिनल जस्टिस सिस्टम को पूरे तरीके से बदलने का प्रयास किया है और क्रिमिनल जस्टिस सिस्टम में ट्रांसपेरेंसी और तेजी दोनों इसके कारण आने वाली है. और मुझे लगता है कि एक और कानून है, दूसरी ओर व्यवस्था है और तीसरी ओर जो कोर्ट्स है, कोर्ट्स भी धीरे धीरे इस सिस्टम को अपनाएंगे तो इसमें तेजी आएगी. माओवादी विचारांचे काही लोक जे आहे ते यापूर्वी पाहिलं आपण, त्यांच्यावर कारवाई करणं शक्य होणार आहे. आणि माओवादी विचारांचे काही लोक गांधीवादी संस्थांमध्ये सुद्धा गेल्याचे वर्ध्यामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असेल किंवा इतर ज्या संस्था, कारवाई होईल. जे काही माओवाद्यांचं संविधान मी वाचून दाखवलं, त्या संविधानामध्ये त्यांनी त्यांच्या केडरला दिलेला एक प्रकारे हा संदेशच आहे किंवा हे टार्गेट आहे की लोकशाहीवादी संस्थांमध्ये शिरायचं आणि मग त्या ठिकाणी अराजकता तयार करायची, हे त्यांचं मॅन्डेट आहे. त्यामुळे अशा कुठल्या संस्थेमध्ये ते शिरले आहेत याची माहिती घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. हिंदी में सर ये बताइए, माओवादी विचार जिस तरह से कुछ संस्थाओं में घुसा है, गांधीवादी विचार संस्थाओं में माओवादी विचार घुसने की इसके पहले जानकारी थी, इस पे कार्रवाई नए कानून के तहत होगी. देखिए, अर्बन माओवाद ये पिछले कुछ वर्षों में